दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलवरून अनेक संशय व्यक्त होत आहेत आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया। मी ही घटना घडल्यानंतर 10:30 पर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते। आम्ही वारंवार विनंती करत होतो DYSP साहेबाला, बीडचे PI साहेबांना, ॲडिशनल SP मॅडम तिडके मॅडमला आम्ही सांगत होतो हे नंबर आहेत, कॉल करा, ह्यांना ट्रेस करा, ह्यांना पकडा। ह्यांनी पकडलेलं नाही आहे। आमचं आंदोलन फक्त ह्यांना बंद करायचं होतं की तुम्ही आंदोलन सकाळी करा, आम्हाला वेळ द्या। ते खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत बेसिकली 4-5 दिवसामध्ये सुरुवातीच्या। खंडणीसुद्धा फोनवरून ती धमकी देण्यात आली आणि चाटेंच्या मोबाईलमध्ये नक्कीच कुणाच तरी रेकॉर्ड असणार आहे, त्याच्यामुळंच तो मोबाईल सापडत नाही। एखादा मोबाईल म्हणजे आरोपी सापडतो, मोबाईल सापडत नाही असा काही विषय असतो। पहिल्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती आणि त्या स्कॉर्पिओमधनं 2 मोबाईल देखील जप्त झाले होते। सारखं सांगण्यात आलं की बाबा त्याला डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात आलं आहे, पण आता 2 महिने पूर्ण झालेत, फॉरेन्सिकचा डेटा रिकव्हरी झाली की नाही तर अजून कळतसुद्धा नाही आहे। का? कारण त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोन कॉल आला होता असं जे काही माध्यमांनी चालवलं होतं, तर त्या नेत्याचं नाव कधी उघड होईल की नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।